देशाच्या संरक्षणासाठी आर्मड कोर सेंटर स्कूलनं केलेली कामगिरी अतुलनीय आणि बहुमोल आहे. या संस्थेचा इतिहास गौरवशाली आणि दैदिप्यमान असून देश संरक्षणासाठी त्याग समर्पण वृत्तीनं केलेलं काम मोलाचं आहे, असं प्रतिपादन देशाचे राष्ट्रपती महामहिम प्रणवजी मुखर्जी यांनी केलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आर्मड कोर सेंटर अँड स्कूलला आतापर्यंतच्या कामगिरीचा सन्मान म्हणून ध्वजप्रदान करण्यात आला. ACCSचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल PL हेरिज, लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल DR सोनी, ACCSचे कमांडंट मेजर जनरल दीक्षित, पालकमंत्री राम शिंदे, महापौर सुरेखा कदम, खासदार दिलीप गांधी, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्यासह विविध वरिष्ठ लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले की 1948 पासून देशसेवेमध्ये समर्पित आर्मड कोर सेंटरनं त्याग, समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि निस्वार्थ सेवेचा आदर्श प्रस्तुत केलाय. एक शांतताप्रिय देश म्हणून राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपल्या क्षमतेचा उत्तम रीतीनं उपयोग केलाय. नव्या आव्हानांना तोंड देत कवचित कोर भविष्यातही आपली गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या अत्युच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे देशानं युद्धामध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. समर्पण आणि कठीण परिश्रमाच्या बळावर सेंटर ऑफ एक्सलन्सची पात्रता ACCSनं मिळवली आहे. देशसेवेच्या भावनेनं प्रेरित होऊन आपल्या कौशल्याच्या बळावर संस्था यापुढेही उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या भाषणात ACCSच्या गौरवपूर्ण इतिहासाचा उल्लेख केला. एक अत्युच्च दर्जा राखणारी ही संस्था असून येथील अधिकारी आणि प्रशिक्षण घेऊन देशसेवेमध्ये दाखल झालेल्या जवानांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. हीच कामगिरी या संस्थेच्या समर्पण, व्यावसायिक कौशल्याने परिपूर्ण आणि देशप्रेमानं भारलेल्या भावनेचे प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या पथसंचलनाचं नेतृत्व ब्रिगेडियर संदीप झुंजा यांनी केलं. संचलनात लष्कराचे घोडदलातील अश्व, रणगाडा पथक आणि संचलन करणाऱ्या जवानांनी लक्ष वेधून घेतलं. संचलनाच्या सुरुवातीला भीष्म रणगाडा, त्यानंतर अर्जुन रणगाडा आणि त्यावर सन्मानप्राप्त ध्वज घेऊन कर्नल रामदेव सुनील, अजय रणगाडा असे अतिशय शानदार संचलन पार पडले. सुखोई विमान आणि चेतक हेलिकॉप्टरनं दिलेली सलामी संचलनाचं कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य होती. कार्यक्रम स्मरणीय करण्यासाठी डाक विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या फर्स्ट डे कव्हरचे अनावरण यावेळी राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुखर्जी यांनी ट्रेनिंग स्कूल परिसरातील प्रदर्शनालाही भेट दिली. कवचित कोर केंद्र आणि स्कूलला हा सन्मान मेकॅनाइज्ड युद्ध कौशल्य संस्थेच्या अग्रदूतच्या रूपामध्ये आपल्या उत्कृष्ट आणि कौतुकास्पद कामगिरीसाठी प्रदान करण्यात आलाय. देशातील सैनिक आणि मित्र राष्ट्राच्या सैनिकांना उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था जगभरात प्रसिद्ध आहे. कवचित कोरच्या पराक्रमी घोडदळाला आपल्या साहसपूर्ण कामगिरीसाठी 2 व्हिक्टोरिया क्रॉस, 2 परमवीर चक्र, 16 महावीर चक्र आणि 52 वीर चक्रानं सन्मानित करण्यात आले. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SN मीडिया, अहमदनगर.